एक कामदार ठेवले. ठीक आहे असते तुम्हीच पहिली खाल्लीत ना तुम्हाला जर चांगली वाढली तरी 2 लाख रुपये झाले पाहिजेत. नुसता नफा. हो. खर्च काय असतं हिला कमी. हा भाजीपाला पिकं ही मुख्यतः प्रामाणिकता असते आमची आणि ह्या शेतीतून आम्हाला नोकरी करण्यापेक्षा ही शेती परवडते हा आम्हाला याच्यामधून समजलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेती आम्ही करत असताना आम्हाला शेतीतून आमच्या इथं 7-8 लोकांना रोजगार मिळतो. त्यांना रोजगाराचे पैसे देऊन आम्हाला आमच्या 2 कुटुंबाचं उत्पन्न म्हणजे 2 कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न भागून आमचे थोडे पैसे उरतात आणि त्यामुळं आम्ही ह्या शेतीतून सुखी होत जातो. पण आमची इतर तरुणांना अशी म्हणणं आहे की जास्तीत जास्त नोकरीच्या मागे न लागता प्रामाणिकतेपणे शेती केली तर शेतीत माणूस व्यवस्थित यशस्वी होतो. यासाठी तुला कोणाचं सहकार्य मिळतं सगळं? यासाठी आम्हाला तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी आणि विशेष करून संग्राम कदम हे आमचे गावचे रहिवासी असून त्यांनी आम्हाला त्यांची जमीन अशीच मोफत देऊन प्रोत्साहन देतात आणि काय वेळ गरजेला मदत करतात ते लोक. आणि गावाचं पण सहकार्य आम्हाला याच्यात असतं. आम्ही कुठं कामाधंद्याला इकडे आलो तरी गावात नाही गेलो एखाद्या वेळा कुठल्या कार्यक्रमाला तरी ते आम्हाला सांभाळून घेतात. गावातील लोक आमचे खूप चांगले असतात आहेत. सोडा.
दिले ना आम्ही अरे मग तू सांगायला आता पाहिजे मी माझ्या ह्याच्या एंडिंग मध्ये घेतो माझ्या. कोणत्या साली पुरस्कार मिळाला तो? गेल्या वर्षी